माझी रक्षक म्हणजे सेल्फ डिफेन्स देन सिव्हिल डिफेन्स. पहिले तुम्ही स्वतःची सुरक्षा करा, त्याच्यानंतर तुम्ही इतरांची सुरक्षा करू शकता. तुम्ही सुरक्षित असाल तरच तुम्ही इतरांना सुरक्षित करू शकता, असा तो विषय आहे. आणि मीच माझा रक्षक मध्ये सगळ्यात पहिले या सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामध्ये मानसिक आधार हा विषय आपण घेऊ. मानसिक आधार हा कोणाला? मानसिक आधार म्हणजे काही लोकांचा गैरसमज नका होऊ द्या की म्हणजे आम्ही मानसिकरित्या डिस्टर्ब आहोत, असा काही विषय नाही आहे. मानसिक आधार म्हणजे एक आधार आहे, एक सपोर्ट आहे. तो कधी, का आणि केव्हा याची आपल्याला नितांत गरज आहे. WHO नुसार, WHO ने म्हटलेलं आहे आपल्याला, त्यांच्या एका रिसर्च नुसार WHO असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त डिप्रेशन मध्ये असणाऱ्या काही महिला भारतामध्ये आहेत. सगळ्यात जास्त डिप्रेशन मध्ये जर कोणत्या देशात महिला असतील तर ते भारत आहे किंवा सगळ्यात जास्त असेल असं WHO म्हणणे आहे ना. तर जसं मुख्य कारण, त्याचे कारण काय काय आहेत? त्याचं मुख्य कारण आहे की डिप्रेशनचं कारण हे आहे की प्रत्येक गोष्टी आपण एक दुसऱ्यांशी डिस्कस करत नाही. काही गोष्टी आपण एक दुसऱ्यांना सांगत नाही, है ना. त्याचं मुख्य त्यातलं काही काही पॉइंट्स आहेत. तर आपल्याला असं वाटतं की लोक काय म्हणतील, हा सगळ्यात पहिला डिप्रेशनची पहिली सुरुवात, की लोक मला काय म्हणतील, लोग क्या कहेंगे ना, और मुझे कोई समजता ही नहीं है ना, मला कोणी समजूनच घेत नाही. ओके. त्याच्यानंतर मला काही व्हॅल्यूज नाही आहे ना. आणि मग काही सांगायचं असेल तर मी कसं सांगू आणि कोणाला सांगू? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे समाधान. आणि हे सगळे निर्माण झालेले प्रश्न, त्याला उपचार म्हणजे आपल्याकडे आहे मानसिक आधार. आधार द्यायचा पण असतो आणि घ्यायचा पण असतो. तुम्ही म्हणाल आधार कसा द्यायचा? इतर लोकांना आपण आधार द्यायचा असेल तर आपल्या घरामधून आपण घेऊ की आपल्याकडे आपल्या मुली आहेत किंवा मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत, त्यांना आपण आधार दिला पाहिजे, त्यांच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ना. आधार कधी द्यायचा आणि आधार कधी देऊ नये. काही गोष्टी घडू नये म्हणून आधार द्यायचा आहे आणि काही गोष्टी घडल्या तर त्याला काही पर्याय नसतो, मग घडल्यानंतर त्याला आधार द्यायचा असतो. एखादी गोष्ट घडायची, ती घडली, तेव्हा आपण फालतूच्या गोष्टी म्हणजे काय त्याच्यामध्ये म्हणू आपण, हे असं झालं असतं तर असं नसतं झालं, असं गेलं असतं तर असं नाही झालं असतं, या सगळ्या गोष्टीवर विचार विमर्श करण्यापेक्षा आता झालेल्या गोष्टीला आपण सामोरे कसं जायचं त्याच्यावरती विचार विमर्श, है ना, किंवा त्याच्यावरती मंथन. आणि कोणतीही गोष्ट घडू नये यासाठी जर मानसिक आधार द्यायचा असेल तर विचार विमर्श, मंथन, प्रत्येक गोष्टीवर मंथन करायला पाहिजे की आपण कसं राहायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, कुठे जाऊ नये ना. आपल्या मुलांचे मित्र कोणते कोणते असायला पाहिजे ना, त्यांच्या मैत्रिणी कशा असल्या पाहिजे, मैत्रिणीमध्ये काय काय डिस्कशन असले पाहिजे, त्यांचा वेळ काळ काय असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्क्लुडिंग सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा फॅशन्स आल्या आहेत. कपडे घालण्यावरून बरेचशा डिस्कस होतात, कपडे घालण्यावरून बऱ्याचशा गोष्टी उद्भवतात, त्याच्यावर तर्क वितर्क होतात. प्रत्येक फॅशन ही माणसासाठी आहे, प्रत्येक फॅशन आलेली ही माणसासाठी आहे. त्या सगळ्या फॅशन्स आपण उपभोगल्या पाहिजे. इतर म्हणजे घरामध्ये जर कोणाला काय वाटत असेल की मी हे कपडे घातले पाहिजे, मी तसे घातले पाहिजे, मी हे घातले पाहिजे, हा एक उपभोगाचा साधन आहे आणि हा एक आनंदाचा साधन आहे. आनंद व्यक्त करण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहे, आपण त्या केल्या पाहिजे. फक्त आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, कधी, केव्हा आणि का आणि कसं. मला जर एखादी गोष्ट करायची आहे, मग ते वेळ बरोबर आहे का, ती वेळ बरोबर आहे का, ती जागा व्यवस्थित आहे का, आणि ती परिस्थिती निगडित आहे का, त्या परिस्थिती अनुकूल आहे का मला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. या 3 गोष्टीचा जर आपण विचार केला आणि त्याचा जर आपण विचार करून मंथन केलं तर आपल्याला नक्कीच याच्यावर उत्तर मिळेल आणि आपण त्या गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने त्याचा वापर करू आणि त्याचा योग्य तो आनंद आपल्याला उपभोगता येईल. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी आहे. तर दुसरी गोष्ट, मानसिक आधारामध्ये आपण इतरांशी बोलायला पाहिजे किंवा आपल्या काही गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस केल्या पाहिजे इतरांना. म्हणजे माझ्या मनात काही प्रश्न असतील तर मी तुमच्याशी डिस्कस करायला पाहिजे. परंतु योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ असली पाहिजे. नाहीतर मला मग सांगू द्यायची म्हणजे एक्झाम्पल की आपण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण सांगायच्या नसतात.
आपण म्हणजे भलत्याच व्यक्तीला ते सांगून देतो आणि नंतर त्याचे परिणाम खूप वाईट होतात, है ना. गमतीत झालं तर मागे असंच एका मित्राने काय केलं, की त्याला स्वतः म्हणजे लग्न झाल्यानंतर दुसरा मित्र त्याला 2 वर्षानंतर भेटला आणि ते बसल्याच्या नंतर मग ते डिस्कस झालं, की मग ते म्हटलं, की "अरे, मग तुझं कसं लग्न झालं?" ते म्हटले, "अरे, म्हणजे या गोष्टी सगळ्या छान आहेत. माझं लग्न तर म्हणजे चांगल्या मुलींशी होणार होतं, पण आता ही नशिबी पडली, आता त्याला काय करणार?" है ना. आणि कालांतराने 2-4 दिवसानंतर त्या मित्रांचे भांडणं झाले आणि त्यांनी त्या आता असणाऱ्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की म्हणे, "तुमचा नवरा म्हणत होता, की मला याच्यापेक्षा चांगली मिळणार होती, पण मिळाली नाही." है ना. या विषयाचं तात्पर्य हे आहे, की आपण कधी, कुठे आणि केव्हा विचार-विमर्श जर करायचा असेल किंवा मला जर माझ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या असेल, तर त्याची वेळ, काळ आणि व्यक्ती पण व्यवस्थित पाहिजे. व्यक्ती असा पाहिजे ज्याच्याकडून सकारात्मक त्याचे आपल्याला सकारात्मक ऊर्जा तिथून मिळेल, समाधान मिळेल. आणि ह्या सगळ्या मानसिक आधार एवढा गरजेचा आहे, जसं आपण बिमार पडल्यावर डॉक्टरकडे जातो, तेवढाच विषय तो महत्त्वाचा आहे. जसं आपल्या मनात काही प्रश्न निर्माण होतात किंवा आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तराचं निरसन करणे म्हणजे मानसिक आधार. तर या सगळ्या गोष्टीचा मानसिक आधार आहे आणि आपल्या गोष्टी शेअर करणे हा त्याचा उपचार आहे आणि त्याच्यावर उपाय आहे. यामध्ये महत्त्वाचा विषय आहे का, केव्हा आणि कधी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. पुढील विषयाकडे आपण जाऊ. पुढील विषय हा आहे आपत्ती व्यवस्थापन. हां ना. आपत्ती व्यवस्थापन हा माझ्याशी निगडीत विषय आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपल्याला भरपूर लोकांना आपत्ती म्हणजे फक्त पूर आणि पाऊस, पावसाळा याच गोष्टी आहेत वाटतात. पण आपत्तीचेही 3 प्रकार आहेत. मुख्यतः लोकं सांगतात, की आपत्तीचे 2 प्रकार आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. ओके. परंतु खूपदा याच्यावर मंथन आणि विचार-विमर्श झाले, की नैसर्गिक ही आपत्ती कधीच नसते. निसर्ग कधीच कोणावर कोणतीही आपत्ती ओढवून आणत नाही. निसर्ग हा धोकादायक कधी-कधी असू शकतो. एक्झाम्पल एखादी नदी भरलेली आहे आणि ती तिथून पूर आहे. ती आपत्ती नाहीये. पूर आला म्हणजे ते एक हझार्ड आहे, एक धोकेदायक ठिकाण आहे. पण तिथे आपण जर घर बांधलं आणि ते घर वाहून गेलं म्हणजे ती आपत्ती आहे. मग सांगण्याचा तात्पर्य हा आहे, की निसर्ग कधीच कोणतीही आपत्ती माणसावर कधीच आणत नाही. निसर्गावर आपण कधी-कधी अतिक्रमण करतो किंवा निसर्गाला आपण कधी-कधी डिस्टर्ब करतो. तेव्हा निसर्गाच्या म्हणजे त्याच्या जागेवर आपण जातो, तेव्हा निसर्ग आपल्याला कधीतरी डिस्टर्ब करतो. म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणणं चुकीचं आहे. नैसर्गिक धोकेदायक ठिकाण म्हणणं ठीक आहे. तर नैसर्गिक आपत्ती आपण म्हणतो. दुसरी मानवनिर्मित आपत्ती. मानवनिर्मित सध्याच्या परिस्थितीला नैसर्गिक आपत्तीपेक्षा मानवनिर्मित आपत्ती खूप साऱ्या आहेत. मानवनिर्मित आपत्तीमध्ये लहान-लहान गोष्टी सुरू झाल्या आहेत. ॲक्सिडेंट ऑन रोड हा पण मानवनिर्मित आपत्ती आहे. घरामध्ये आग लागणे. त्याच्यानंतर मायनर फ्रॅक्चर्स आहे. आपण कधी घरामध्ये पडलो, कधी काय ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये मायनर फ्रॅक्चर्स होणे, हेअरलाईन फ्रॅक्चर्स होणे. है ना. मानव निर्मिती आपत्तीचं जर नाव घेता दिवसभर लागेल आपल्याला. ट्रेन ॲक्सिडेंट आहे. है ना. बॉम्ब ब्लास्ट आहे, नक्षलवाद आहे. है ना. या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित आपत्ती, मानवाने घडवलेल्या आपत्ती आहे. आणि मानव हा नेहमी कुठली ना कुठली, कधी ना कधीतरी तो आपत्ती नेहमी घडवत असतो. आणि तो कधी ना कधीतरी क्रिएट करत असतो या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे मानवनिर्मित आपत्तीला जर आपल्याला पाहायचं असेल, मानवनिर्मित आपत्तीमध्ये आपण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जसं मानसिक आजार म्हणजे सायकॉलॉजिकल डिझास्टर पण त्याच्यामध्ये एक ॲड झालेला आहे. सायकॉलॉजिकल डिझास्टर म्हणजे मानसिकरित्या एखादी आपत्ती येणे. मानसिकरित्या आपत्ती म्हणजे तोच आहे मानसिक आधाराचा एक प्रकार आहे. एखादी बस माझ्या एका रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्ही पाहिलं, एका बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे. बसचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या बसमधील काही लोकं इंज्युर्ड झाले होते. आम्ही तिथे रेस्क्यू करायला गेलो. तिथे पहा आता तिथे एखादी आपत्ती आल्याच्या नंतर मानसिक आपत्ती निर्माण होते. सायकॉलॉजिकल डिझास्टर नंतर क्रिएट होतो. हा कधी असा ओढवत नाही, तर सायकॉलॉजिकल डिझास्टर हा क्रिएट होतो. आता क्रिएट कसं होतो, त्या बसमध्ये एक लेडी होती, तिचा एक मुलगा
त्याच्या जवळ पडलेला होता आणि दुसरा मुलगा तिला सापडत नव्हता. दुसरा मुलगा सापडत नसल्यामुळे त्याला पॅनिक क्रिएट झाला. ती एकदम शोधाशोध करत होती, माझा मुलगा मला सापडत नाहीये आणि मग ती एकदम त्या परिस्थितीला ती कोणाला तरी कसेही म्हणजे कोणालाही शिव्या देत होती किंवा ओरडत होती, कारण तिचा मुलगा तिला सापडत नव्हता. सांगण्याचं तात्पर्य हा आहे, की सायकॉलॉजिकल डिझास्टर हा क्रिएट होत असतो. एखाद्या वेळी एखाद्या गाडीवरून कोणी पडलं आणि त्याला लागलं, तो विषय नाही, तो झाला ॲक्सिडेंट. परंतु त्याच्या ज्या काही आप्तस्वयिकांना कधी लागलेला आहे किंवा त्यांची कधी डेथ होते किंवा त्यांचा कधी बॉडी पार्ट तुटून पडतो, अशा परिस्थितीमध्ये आई-वडिलांना किंवा त्याच्या त्याच्या ज्या काही असतात, त्यांना जो होणारा आघात असतो, तो म्हणजे सायकॉलॉजिकल डिझास्टर. त्याच्या बाजू किंवा एखाद्या मोठ्या आपत्ती जसं उत्तराखंडमध्ये आम्ही गेलो होतो. उत्तराखंडमध्ये आम्ही तिथे त्या विदारक परिस्थितीमध्ये आम्ही तिथे काम केलं आणि तिथे बरीचशी लोकं होती, जी बेघर झालेली होती. बरीचशी लोकं होती, जी आपल्यापासून वंचित झाली होती. बरीचशी लोकं होती, की डिझास्टर म्हणजे आपत्ती आल्यापासून साधारणतः 10 ते 12 दिवस झाले होते, तरीही ती कधी रडले नव्हते. कारण त्यांना मोठा त्यांच्यावरून मनावरती आघात झाला होता, की त्यांनी सगळंच पाहिलं. एका व्यक्तीचं असं दृश्य होतं, तो घराबाहेर गेला आणि घरी आला तर घरच नाहीये. घरच नाहीये म्हणजे त्याचं पूर्ण घरच्या घर वाहून गेलं. त्या घरामध्ये असणारे व्यक्ती, त्या घरामध्ये असणाऱ्या इतर गोष्टी, त्याचं काय-काय असेल त्या सगळ्या गोष्टी साधारणतः आपलं आधार कार्ड हरवल्यावर आपण किती डिस्टर्ब होतो. पॅन कार्ड हरवलं की आपण डिस्टर्ब होतो. लायसन हरवलं की आपण डिस्टर्ब होतो. परंतु विचार करा, ज्या व्यक्तींचं घर-दार अशा सगळ्या गोष्टी हिरावून घेतात आपत्तीमध्ये, अशा लोकांवर काय आघात होत असेल. त्यांच्याकडे काय-काय गोष्टी असतील. म्हणजे त्याला कितीतरी रडायचं असेल, त्याला कितीतरी गोष्टी सांगायच्या असतील. हं. परंतु अशा यालाच म्हणतो आपण आघात आणि अशा वेळेसही तुम्हाला सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे त्याच्यावरती त्याला मानसिकरित्या समजून घेणे आणि त्याला मानसिक आधार देणे, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. यामध्ये त्याच्या मानसिक आधारामध्ये अशा परिस्थितीमध्ये ज्या माणसावर इतका मोठा आघात झालेला आहे, सगळ्यात प्रथम त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणे ही ही मोठी कला आहे. ते जे सांगत आहे त्या तुम्ही पहिले ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया त्याला दिल्या पाहिजे. नाहीतर उगाच आपल्याकडे विषय असतो, की एखादी आपत्ती आलेली आहे, आपल्यालाही माहिती आहे इथे पूर आलेला आहे, तरी आपण नेमकं तिथे गेल्यावर त्यांना विचारतो, की इथे काय झालं होतं? इथे काय झालं होतं असं आपण त्यांना विचारतो आणि असं विचारल्यानंतर तेव्हा तो चिडतो, की साऱ्या दुनियाला माहिती आहे इथे काय झालेलं आहे आणि आपला नकळत प्रश्न असतो, की इथे काय झालेलं आहे. ते आपल्यालाही आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आपण एकमेकांना विचारण्याच्या किंवा एकमेकाला बोलण्याची जी आपली पद्धत असते, या पद्धतीनुसार आपण ट्रीट करतो. पण ती अनावधानाने त्याला कुठेतरी आघात पोहोचवते आणि त्याला परत-परत ते चिडायला लावते. है ना? म्हणून अशा सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. आपण एखाद्या वेळी मानसिक आधार देण्यासाठी गेलो तर त्याचं ऐकायला पाहिजे आणि त्याचं पूर्ण ऐकल्यानंतर मग आपली प्रतिक्रिया आपण द्यायला पाहिजे. मुख्यतः आपण कधी असं ऐकतच नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात. आपण आपलंच त्यावेळेस लावतो ना. म्हणजे प्रत्येक गोष्टी ऐकून घ्या, त्याला समजून घ्या आणि त्याला सगळ्यात पहिले अशा आघात असणाऱ्या व्यक्तीला त्याचा काय नीड आहे, त्याला काय गरज आहे, सध्याच्या परिस्थितीत त्याला काय पाहिजे आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याला देण्यासाठी तुम्ही हात पुढे करा. आणि आपत्तीमध्ये मदत करत असताना आपण एक दुसऱ्यांची म्हणजे आता कोविड-19 मध्ये पण बऱ्याच लोकांनी आपत्तीमध्ये मदत केल्या. पण मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या, की आपत्तीमध्ये मदत करत असतो तेव्हा मदत घेणारा आणि मदत देणारा. मदत घेणारा जरी असला, तरी आपण तिथे गेलो त्याला मदत करण्यासाठी, तर त्याचा रिस्पेक्ट, त्याचा मान-पान ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. प्रत्येक माणसाचा इगो असतो. त्याचा मान-सन्मानाने त्याला त्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या पाहिजे. आपण त्याला देतो आहे, अहमपणाचा भाव जर त्यावेळेस असेल, तर ती आपली मदत नश्वर ठरेल किंवा त्याला ती कुचकामी ठरेल. हं. आणि आपण छोटीशीही जरी मदत त्याला करतो आहे, पण समाधानाने आणि त्याचा रिस्पेक्ट ठेवून, त्याचा आदर सत्कार करून जर आपण या सगळ्या गोष्टीचा आपण त्याला मदत करतो आहे, तर त्या गोष्टीचा एक मोठा महत्त्व आहे आणि त्याला ती अ, त्या परिस्थितीमधून निघण्यासाठी त्याला मदत करेल. है ना?
म्हणजे उदाहरण झालं तर प्रत्येक गोष्टी मानपानाने, सन्मानाने, आपत्तीमध्ये तर या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. मग राजा किंवा रंक तो कोणीही असला तरी आपत्तीमध्ये तो फक्त पीडित आहे आणि त्याला आपण मदत करायची आहे. या सगळ्या गोष्टीचं आपल्याला भान असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला काय-काय आवश्यक त्या गोष्टी आहे, अशा गोष्टीचा त्याला आपण आधार आणि त्याला बोललो पाहिजे, की तुला आता काय पाहिजे आणि मी तुमच्यासाठी काय करू शकतो? है ना? बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की आपण एवढं जरी विचारलं ना, ते खूप आहे. त्यांना एवढं विचारा, की मी तुम्हाला तुमच्यासाठी मी आत्ता काय करू शकतो? आपले हे प्रश्न असतात. लोकांचे प्रश्न वेगळेच असतात. इथे काय झालं होतं? मग कसं झालं होतं? है ना? मग आता काय होणार आहे? यापेक्षा आपण त्यांना मदतीसाठी जातो, तर त्यांना इतरांना विचारा, की मी तुमची आत्ता काय मदत करू शकतो? आणि मग त्याच्या प्रतिक्रिया पहा. त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसेल, की मानसिक आधार त्याला मिळालेला आहे. आणि एखाद्या वेळी मानसिक आधार, आपत्तीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण करत असताना मानसिक आधार देत असताना किंवा आयुष्यामध्ये मानसिक आधार देणारा असा व्यक्ती एखाद्या वेळी खूपदा मानसिक आधाराची त्याला पण गरज असते. पण जेव्हा तुम्ही इतरांना मार्गदर्शन करता किंवा इतरांना तुम्ही आधार देता, अशा वेळी एखाद्या वेळी गरज भासते, की मला कोणीतरी आधार दिला पाहिजे आणि त्याच वेळेस नेमकं आपल्याकडे कोणीतरी आधार देणारा व्यक्ती नसतो. आणि जेव्हा आपल्याकडे आधार देणारा व्यक्ती नसतो, तेव्हा आपण काय करायचं? मग त्यावेळेस आपण चांगल्या लोकांकडे जाऊन त्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न करायचा, असं मला वाटतं. सायकॉलॉजिकल सपोर्ट अँड केअरमध्ये ह्या मुख्यतः 2 गोष्टी आहे, की पहिली गोष्ट तुम्ही आधार दिला पाहिजे आणि एखाद्या वेळी आधार देणारा आणि एखाद्या वेळी चांगला व्यक्ती, सुजाण व्यक्ती जो ज्याने नेहमी तो मदत करतो, लोकांचं चांगलं शोधतो, चांगलं काम करतो. पण एखाद्या वेळी तो स्वतःच डिप्रेशनमध्ये जातो किंवा स्वतः त्याला आधाराची गरज असेल, अशा वेळी त्यानी आधार घेतला पाहिजे. आधार घेतला पाहिजे म्हणजे एखाद्या वेळी मला जर कुठे उभं राहायचं असेल आणि उभं राहायला जागाच नाही, तर आपण एखाद्या वेळी कोणाला तरी टेकून उभं राहतो की नाही? म्हणजे आपण स्वतः आधार घ्यायला गेलो आपण तिथे. तेव्हा वाट पाहू नका, की मला कोणीतरी येईल आणि आधार देईल. नाही. अशा वेळी जर कोणी आलं नाही, तर आपण तिथे जायला पाहिजे आणि आपण त्यांचा आधार घेतला पाहिजे. आपल्याकडे अशा काही लोकांच्या लिस्ट असल्या पाहिजे. आपल्याकडे असतात. आपले हितचिंतक काही लोकं असतात आपल्याकडे. हितचिंतक म्हणजे नातेवाईकच असले पाहिजे असा काहीही गरज नाहीये. ज्याच्याशी आपलं चांगलं जुळतं, ज्याचा विचार-विमर्श चांगले आहे आणि जो आपल्याला समजून घेऊ शकतो, अशा लोकांकडे त्वरित पोहोचा आणि त्यांच्याशी आपल्या सगळ्या गोष्टी सांगा आणि आपलं मन हलकं करून घ्या. आधार देणं जेवढंच गरज आहे, आधार घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. मीच माझा रक्षकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. स्वतःचं रक्षण झालं किंवा स्वतः तुम्ही सुरक्षित असाल, तेव्हाच तुम्ही इतरांची सुरक्षा करत असता. लहान-लहान गोष्टी आहे ना. आता तुम्हाला वाटेल, की या सगळ्या गोष्टीची आपल्याला काय गरज आहे? या तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे. माहिती सगळं आहे माणसाला. माणसाला सगळंच माहिती आहे. है ना. जसं आपल्याला माहिती आहे एखादी गाडी चालवण्यासाठी किंवा एक कार चालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? न अनोळखी मग तिला. स्टीअरिंगवरती बसायचं आहे, चाबी लावायची आहे, क्लच दाबायचा आहे, ब्रेक दाबायचा आहे, एक्सिलेटर दाबायचा आहे, एक्स्ट्रा आणि गिअर लावायचा आहे. ओके. तरी पण ड्रायव्हिंग क्लासमध्ये जाऊन गाडी शिकवची आपण शिकतो. आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात, की गिअर कुठे आहे, क्लच कुठे आहे, एक्सिलेटर कुठे आहे. तरी पण आपल्याला गाडी शिकावी लागते. त्यानंतरच आपण ती गाडी रोडवर चालवू शकतो. म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे. YouTube आहे, Google आहे, सगळ्या गोष्टी आहे. तरी पण आपल्याला मानसिक आधाराची गरज आहे आणि आपली इतरांना गरज आहे. तसंच मीच माझा रक्षक या कार्यक्रमामध्ये मानसिक आधार या विषयाची तेवढीच गरज आहे, जेवढी गाडी चालवण्यापूर्वी ती शिकण्याची गरज आहे. है ना? तर म्हणून या मानसिक आधाराच्या वर आपण इतकं डिस्कस करतोय आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ते पण या 2 भावनिक बुद्धिमत्तेपण मध्ये पण या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. कोणतीही गोष्ट एखाद्या वेळी आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये मीच माझा रक्षकमध्ये आपण फक्त सेल्फ डिफेन्सचा विषय आपण घेत नाही आहे, तर आपण इतरांनाही कसं सुरक्षित ठेवायचं याचं पण डिस्कस करतोय. इतरांना सुरक्षित कसं ठेवायच्या या गोष्टी आहे, है ना? बाहेर जातोय, चेन लिफ्टिंग आहे, सगळ्या गोष्टी आहे, मर्डर आहे, छेडछाड आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सोबतच घडतात अशातला विषय नाहीये. आपल्या इतरांच्या घरामधल्या लोकांशीही काही घडतात. पण एखाद्या वेळी अशी घटना झाली, तर आपण किंवा ज्यांच्यावर हा विषय उद्भवला आहे किंवा ही गोष्ट घडलेली आहे,
असा विक्टम किंवा आपल्या घरचा एखादा व्यक्ती येऊन जेव्हा आपल्याला सांगतो की माझ्यासोबत असं असं घडलं, तर आपल्या काय प्रतिक्रिया असतात नेहमी? तुला कोणी सांगितलं होतं त्या चौकात जाण्यासाठी? तुला कोणी सांगितलं होतं तिकडे जाण्यासाठी? तसं करायचं नाही, तिकडे जायचं नाही. ही समाधान नाही किंवा हे आधार नाही. ह्या गोष्टी जर आपल्याकडून वारंवार होत असेल, तर पुढील व्यक्ती पुढच्या वेळी जर त्याच्यावर अशा काही घटना घडल्या, तर ते तुम्हाला सांगणार नाही. कारण त्यांना माहिती आहे, की आपण जर घरी सांगितलं किंवा या व्यक्तीला जर या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, तर त्याच्या प्रतिक्रिया काय येणार आहे माहिती आहे, की तू तिकडे कशाला गेला? तू तिथे जायलाच नव्हतं. है ना? तू तिथे जायलाच नव्हतं पाहिजे, त्यांच्याशी बोलायलाच नव्हतं पाहिजे. पण अशा गोष्टी नाही. तर या सगळ्या होण्यापूर्वीच्या गोष्टी आहे. एखादी घटना होण्यापूर्वी जर तुम्ही प्रिकॉशन म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांगत असाल, तर ठीक आहे. पण एखादी घटना घडलेली आहे, तेव्हा तुम्ही त्यांना मानसिक आधारामध्ये त्यांना हे सांगू शकता, की ठीक आहे, याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे आणि याच्यानंतर भविष्यात अशा गोष्टी घडू नये म्हणून काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आपण डिस्कस त्यांच्याशी केला पाहिजे. ओके. सो पुढील विषय आपल्याकडे आहे फायर सेफ्टी. ओके. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नंतर घेऊ या सगळ्या गोष्टीचा. फायर सेफ्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. फायर सेफ्टीमध्ये सगळ्यात मोठा घरामध्ये आपल्याकडे एक जिवंत बॉम्ब ठेवलेला असतो. माझा आवाज येतो ना मॅडम? फायर सेफ्टी आपल्या घरामध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्या घरामध्ये एक जिवंत बॉम्ब आहे, है ना? आता तो जिवंत बॉम्ब कोण? आता मी माझ्या लेक्चरमध्ये खूपदा विचारतो, तो प्रश्न काय म्हणजे उत्तर वेगवेगळे येतात. जिवंत बॉम्ब म्हणजे कोणी सासूचं नाव घेतं, है ना? कोणी एखाद्या वेळी म्हणजे आपल्या पतीचं नाव घेतं, आहे की नाही? आणि अशा नाही, पण एक वेगळा बॉम्ब आहे जिवंत बॉम्ब. जिवंत बॉम्ब इन द सेन्स चालता बोलता बॉम्ब नाही म्हणत आहे मी. तर त्याच्यापासून आपल्याला खूप मोठा नुकसान होणार. जिवंत बॉम्ब इन द सेन्स काय आपल्याकडे असणारा सिलेंडर. ओके. आपल्या आयुष्यात बाकी सगळे बॉम्ब तर आहेच, माहिती आहे सगळ्यांना. पण आपल्या घरामध्ये असणारा एक जिवंत बॉम्ब आणि मोठा बॉम्ब ठेवलेला असते आपल्या किचनमध्ये. आणि कधीही लहान मुलांना आपण लहान असतानाही आपल्या किचनमध्ये तो बॉम्ब होता. आणि आपल्याला जर त्यावेळेस कोणी विचारलं होतं, की आईवर किती प्रेम करता किंवा आईवर जर एखादी कविता लिहायची असली, तर आपण खूप मोठी कविता लिहून टाकतो. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू वगैरे, वगैरे, वगैरे. नवऱ्याला जर विचारलं बायकोवर किती प्रेम करतात, तर म्हणजे एकदम सागरापेक्षाही जास्त. आणि मग सागरापेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्या नवऱ्यानी सिलेंडर कुठे ठेवलाय तर म्हणे त्या किचनच्या ओट्याखाली, जिथे बायको नेहमी असते. है ना? म्हणजे सिलेंडर ब्लास्ट झाला तर सगळ्यात पहिला नंबर कोणाचा लागणार? ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचा. ओके. मग आपल्याला आपल्या मीच माझा रक्षक मध्ये सगळ्यात पहिला आजच्या सेशनचा सार निघेल किंवा आजच्या सेशनचा सार म्हणून किंवा आजच्या सेशनची शीख म्हणून आपला सिलेंडर किचनच्या ओट्याच्या बाहेर असायला पाहिजे. है ना? त्याला खूप मोठी गोष्ट लागत नाही. कधीही मी खूप साऱ्या म्हणजे आर्किटेक्टना विचारलं, वास्तुशास्त्रांना विचारलं, की आपला सिलेंडर किचनच्या ओट्याच्या खालीच का ठेवायचा? आजपर्यंत कुठेच असं लिहिलेलं नाही, की तो तिथेच ठेवायचा. पण तरी पण आपण तो बरोबर तिथेच ठेवतो. त्याला कुठेही कोणतेही सायंटिफिक रिझन नाहीये किंवा असं काही आध्यात्मिक रिझन नाहीये, कोणत्याही गोष्टी नाहीये. तरी पण सिलेंडर ओट्याच्या खाली, है ना? आणि एखाद्या वेळी सिलेंडरचा गॅस लीक झाला. मुंबईमधली एक घटना आहे. सिलेंडरचा लीक झाला. लीक झाल्यावर आपण काय करतो सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे खास करून विदर्भामध्ये तर विदर्भातल्या महिलांना माहिती आहे. गॅस लीक झाला, सिलेंडर लीक झाला, आपण ओरडण्याशिवाय दुसरं काहीही करत नाही. ओके. आणि मग मुंबईमधल्या घटनेमध्ये अशीच घटना झाली आणि त्या बाईनी इथं बाजूला मदतीसाठी बोलवलं. बाजूचा व्यक्ती आला, तर त्यांनी पाहिलं, खास करून सिलेंडर लीक झाला होता. आपल्या सिलेंडरची अवस्था काय असते माहितीये का? किचनच्या ओठाखाली सिलेंडर, सिलेंडरवर पोळपाट, त्याच्यावर कांद्याची टोपली, आणखी त्याच्यावर एखादी असेल तर लसणाची टोपली आणि बाजूच्या सगळ्या रिकाम्या जागा भरा. म्हणजे ते आपण काय म्हणतो त्याला त्या चटई वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकून ठेवतो. ओके. तर अशा सगळ्या पद्धतीचे आपल्याकडे ते सगळे सिलेंडर वगैरे असतात. ऑडिबल आहे मॅडम? आवाज येतोय का? हो येतोय. ओके. ओके, ओके. तर सिलेंडरचा असा विषय आहे, की आपण सिलेंडर असते आणि त्याच्या सगळ्या रिकाम्या जागा आपण भरलेल्या असतात.
आणि त्याच्या एखाद्या वेळी एमर्जन्सीमध्ये जर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सिलेंडरला बाहेर थ्रो आउट करायचं असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कांदे, लसण, टमाटे आणि ते काय काय ठेवतो आपण ते सगळं काढण्यासाठी साधारणतः 15-20 मिनिटं लागतात. आणि मुंबईच्या अशा एका घटनेमध्ये मी ऐकलंय या सगळ्या गोष्टी तो व्यक्ती काढत असताना सिलेंडरचा स्फोट झाला आणि तिथे त्याचा जीव गेला. है ना? तर म्हणून सिलेंडर सारख्या गोष्टी, पहिली गोष्ट तर सिलेंडरला एक ड्रेन करून त्याला बाहेर ठेवायला पाहिजे, गॅलरीमध्ये ठेवायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे ऑप्शन नाहीये की तिथेच ठेवायला पाहिजे, तिथेच त्या गोष्टी असल्या पाहिजे, अशा वेळेस आपण त्याला फ्री ठेवायला पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळी काय झालं, लीक झालं वगैरे तर पटकन त्याला आपण थ्रो आउट करू शकलो पाहिजे. तर अशा ह्या गोष्टी आपल्या हातात आहे, आपण त्या करू शकतो. आता मीच माझा रक्षक मध्ये सगळ्यात पहिले ह्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्ही आपलं रक्षक करायला पाहिजे आणि आपलं संरक्षण करायला पाहिजे. आपल्या घरातील सिलेंडर बाहेर काढायला पाहिजे. गॅलरीमध्ये म्हणजे इफ पॉसिबल, तुम्हाला पॉसिबल असल्यास त्या सगळ्या गोष्टी करा. नाहीतर मग त्याला फ्री ठेवा. त्याला पटकन आपल्याला उचलून थ्रो आउट करता आलं पाहिजे किंवा बाहेर नेता आलं पाहिजे. ओके. आणि जमलंच तर त्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर आपल्या किचनमध्ये असला पाहिजे. है ना? पहिले सारखे फायर एक्सटिंग्विशर आता नाही आलेले आहे. पहिले तर ए, बी, सी असे टाइप वेगवेगळ्या टाइपचे फायर एक्सटिंग्विशर होते. आता त्याला एबीसी नावाचं एक कोंबो तयार केलेला आहे. म्हणजे एकामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रिक फायर, त्याच्यामध्ये शॉक असेल, इलेक्ट्रिक फायर असेल किंवा ऑइल असेल किंवा मग इतर 2-3 कोणत्याही फायर असेल, ते आपण त्याने विझवू शकतो. त्यामुळे किचनमध्ये आपल्याला जिथे सिलेंडर असेल त्याच्या बाजूला फायर एक्सटिंग्विशर असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर गॅसची जी आपली सिलेंडरची जी नळी असते, सिलेंडरची जी आपली तो पाईप असतो जो गॅस पासून सिलेंडर पर्यंत जाणारा, त्याला आपण बदलवलं पाहिजे. साधारणतः म्हणजे माझ्या म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने दरवर्षी तो बदलवला पाहिजे. पण आपल्याकडे वर्षानुवर्षे आपण ते पाईप बदलवत नाही, है ना? आणि सुरक्षेच्या मोठ्या मोठ्या आपण गोष्टी करत असतो. ओके. या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि लहान लहान गोष्टी असतात, है ना? आणि बऱ्याच याला आपण DRR प्लॅन पण म्हणू शकतो. DRR, डिझास्टर रिस्क रिडक्शन. काय काय गोष्टी आपल्या घरामध्ये किंवा इतर आपण बाहेर पडताना काय काय गोष्टी हजार्डस आपल्याकडे आहेत, काय काय गोष्टींनी आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा गोष्टीला आपण शोधायचं आहे आणि त्याचं रिडक्शन करायचं आहे, है ना? आपण शोधणे म्हणजे काय, त्याला रिडक्ट करणे म्हणजे काय, त्याला रिडक्शन करणे म्हणजे काय, त्याला त्याची एखाद्या वेळी काय असतं की आपत्ती व्यवस्थापन मध्ये काय असतं की तुम्ही एखादी आपत्ती आपण टाळू शकत नाही. पण त्याचं नॉलेज जर आपल्याला असेल, त्या गोष्टीचं जर आपल्याला माहिती असेल, ज्ञान असेल, तर त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. तिथे जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी किंवा याची आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. आणि जीवितहानी जर झाली नाही तर मग आपण जिंकलो. आपत्ती कोणाला म्हणतात? आपत्तीमध्ये सगळ्यात मोठे जीवितहानी आणि वित्तहानी जेव्हा होते अशाच गोष्टीला आपत्ती म्हणतो. जोपर्यंत जीवितहानी होत नाही किंवा वित्तहानी होत नाही त्याला आपण आपत्ती म्हणत नाही. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर एखाद्या जंगलामध्ये रात्री 12 वाजता एखादी वीज पडली. आता वीज पडली म्हणजे आपत्ती आहे का? एखादी वीज पडली, वीज जर पडत असेल तर ती आपत्ती आहे. पण तिथे जर लोकांवरती वीज पडली आणि तिथे जर जीवित हानी झाली असेल तर ती आपत्ती आहे. आणि रात्री 12 वाजता तिथे कोणीच नाही आहे आणि तिथे वीज पडलेली आहे त्या ग्राउंडवरती आणि तिथे कोणतीही वित्तहानी झालेली नाही आणि जीवितहानी झाली, मग ती आपत्ती आहे का? मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा जीवितहानी आणि वित्तहानी होते त्यालाच आपण आपत्ती म्हणून संबोधन करतो. म्हणजे जीवितहानीला जर आपण थांबवू शकलो तर त्या आपत्तीची आपण तीव्रता कमी करू शकतो. ज्ञान आपल्याकडे आपलं ज्ञान जर असेल, या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. याचं ज्ञान असेल तर आपण नक्की जीवितहानी टाळू शकतो आणि वित्तहानी पण टाळू शकतो. मग त्याचं ज्ञान आपण कुठे मिळेल, काय मिळेल? बऱ्याचशा गोष्टी युट्यूबवरती, गुगलवरती खऱ्या असतात अशाच नाहीये. त्याच्यामुळे DRR प्लॅन आपल्या घराचा तुम्ही बनवायला पाहिजे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे आजकाल आपण मोबाईल वापरतोय आणि आपली मेमरी आपण लॉस करून घेतलेली आहे.
आत्याचाही नंबर पाठ नाही आहे, मामाचाही नंबर पाठ नाही आहे, नवऱ्याचाही नंबर पाठ नाही आहे आणि बायकोचाही नंबर पाठ नाही आहे ना. ती पद्धत आहे. आता एखाद्याला जर विचारलं तुझ्या बायकोचा नंबर तुला पाठ आहे का, तर हो म्हणून सांगावंच लागतं, नाही तर मग तो प्रश्न निर्माण होतो, माझाच नंबर माहिती आहे तुम्हाला, की नाही. तर आपण आपली मेमरी लॉस करून बसलो. तर आपल्या घरामध्ये सुरक्षा म्हणून एका कागदावरती या सगळ्या गोष्टी आपण लिहायला पाहिजे. आपल्याकडे फायर ब्रिगेडचा नंबर काय आहे, है ना. त्याच्यामुळे आपल्या आप्त सोयिकांचे जे आपल्याला नेहमी मदतीला येतात अशा लोकांचे मोबाईल नंबर आपल्याला माहित पाहिजे. कारण मोबाईल जर हरवला तर आपल्याकडे काय असतं, आपल्या एका पर्समध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये एक लॅमिनेटेड एखादा कागद असला पाहिजे एखाद्या अशा परिस्थितीमध्ये, ज्याच्यावरती आपल्या जवळच्या लोकांचे नंबर त्यावरती असले पाहिजे. जवळच्या लोकांचे नंबर लिहून त्याला लॅमिनेट करून आपण सोबत ठेवायला पाहिजे. मोबाईल, बरेचसे मोबाईल आता ते लॉक असतात. बऱ्याचशा ऍक्सिडेंटमध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे की ऍक्सिडेंट झालेला आहे, पण त्याचा मोबाईल लॉक असल्यामुळे त्याच्यामधले नंबर दिसू शकत नाही, कॉन्टॅक्ट आपल्याला करता येत नाही. त्यामुळे आपल्या खिशामध्ये, आपल्या पर्समध्ये एखाद्या असे सगळ्या आपल्या जवळच्या लोकांचे नंबर लिहून ठेवा, है ना. आपल्या टेलिफोन, आता तर टेलिफोन नसल्यामुळे तिथे टेलिफोन डायरीचा विषयच येत नाही, है ना. किंवा ती जात असताना किंवा एंट्री करत असताना किंवा कुठेतरी एखादी अशी वस्तू आहे जिथे आपण ते सगळं लिहून ठेवू शकतो, है ना. महत्वाच्या लोकांचे नंबर, महत्वाच्या विभागांचे नंबर, है ना. या सगळे नंबर आपल्याला माहिती असायला पाहिजे. मोबाईलमध्ये असल्याने काहीही होत नाही. मोबाईलच्या मेमरीमध्ये आहे, आपल्या मेमरीमध्ये ते नंबर नाही आहेत. पहिले असायचे तोंडपाठ नंबर असायचे, पण आता त्या सगळ्या गोष्टी नाही. बऱ्याचशा उत्तराखंडमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या गोष्टी आहे. उत्तराखंडमध्ये असे कितीतरी लोक होते, त्यांचे मोबाईल हरवले आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना फोन करायचे, पण कोणालाही कोणाचा नंबर पाठ नाहीये. ओके. मग अशा परिस्थितीमध्ये सेल्फ डिफेन्स म्हणून आपण आपल्या घराचा DRR प्लॅन बनवला पाहिजे. DRR म्हणजे काय? डिझास्टर रिस्क रिडक्शन. एखादी आपत्ती येण्यापूर्वी त्याची तीव्रता कमी करणे, याला आपण DRR प्लॅन म्हणतो. एखादी आपत्ती येण्यापूर्वी म्हणजे काय? कोणती आपत्ती? आपत्ती आता कोणतीही आहे, है ना. आपल्या घरामध्ये बाकी सगळ्या गोष्टी, आपल्याकडे सिलेंडर आहे. सिलेंडर सेफ्टीसाठी त्या सिलेंडर रिलेटेड लोकांचे आपल्याकडे नंबर असले पाहिजे. पोलीस विभागाचे नंबर असले पाहिजे. फायर विभागाचे नंबर आपल्याकडे असले पाहिजे, है ना. तर याला म्हणतो आपण DRR प्लॅन. आपल्याकडे उतरण्याचे जे जिना असतात, पायऱ्या असतात, त्या सेफ आहेत की नाही. तुम्ही उतरत असताना त्याच्यावरून तुम्ही कधी स्लिप होऊ शकता, लहान मुलं स्लिप होऊ शकतात. अशा गोष्टीला आपण त्याला व्यवस्थित करायला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही एक डायरी आणि कागद घेतला आणि घरामध्ये शोधला ना, की माझ्याकडे अशा कोणत्या कोणत्या माझ्या घरामध्ये अशा जागा आहेत जिथे आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा आपल्याला इजा होऊ शकते. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सापडतील. अशा गोष्टी लिहून काढा आणि मग त्याची तीव्रता कमी करण्याची प्रयत्न करा. त्यालाच DRR म्हणते. मग आपण घरात सुरक्षित आहोत तर मग बाहेर जाण्याचा विषय आहे, है ना. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असू द्या. आपत्ती व्यवस्थापन या विषयाचं प्रथमोपचाराचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, है ना. मागे लँडस्लायडिंगचं आम्ही ट्रेनिंग इथे लावलं होतं. बऱ्याचशा लोकांनी आम्हाला असं फोन केला, की सर आपल्या विदर्भामध्ये कुठेच लँडस्लायडिंग होत नसल्यामुळे या प्रशिक्षणाची आम्हाला काही गरज नाही आहे. विदर्भामध्ये कुठेच लँडस्लायडिंग होत नाही, बरोबर आहे. पण विदर्भातील लोक जिथे लँडस्लायडिंग होते तिथे जातो की नाही, है ना. उत्तराखंडमध्ये मरणाऱ्यांची संख्या आपल्याकडल्याच जास्त लोकांची होती. जिथून पळायचे नाही तिथूनच पळाले, जिथं उभं राहायचं नाही तिथेच उभे राहिले. उत्तराखंडमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ना, तिथे आम्ही रिसर्च केलं, तिथे पाहिलं, स्थानिक लोकांचा मृत्यूचा प्रमाण कमी होता. कारण त्या लोकांना माहिती होतं कुठून उतरायचं आहे, कुठे चढायचं आहे, कुठून पळायचं आहे. आणि आपल्या लोकांना ज्ञान नसल्यामुळे जो दगड पडणार आहे त्याच्या खाली तो पडण्यापूर्वी जाऊन उभे राहिलेले कितीतरी लोक आहेत. जिथून पळायचं नाही तिथूनच पळाले, जिथे उभं राहायचं नाही तिथेच उभे राहिले, है ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ज्ञान आपण जिथे जिथे आपल्याला आत्मसात करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, है ना. याला आपण DRR प्लॅन म्हणतो. नेक्स्ट पुढील विषय आहे, आपल्याकडे वेळ आहे ना मॅडम, मला सांगाल? 2 मिनिट. ओके 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 2 मिनिट. चालेल म्हटलं. 5 मिनिट चालेल ना, 5-7 मिनिट. ओके 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 7.5 मिनिटात आपण संपून टाकू. ओके. तर पुढील विषय आपण फायर सेफ्टीमध्ये सिलेंडर घेतला. पुढील विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. प्रथमोपचार हा विषय आहे आणि प्रथमोपचाराच्या विषयामध्ये प्रथमोपचार जेव्हा जेव्हा विषय निघतो त्या प्रथमोपचाराच्या विषयामध्ये CPR किंवा एक त्याचा एक फॉर्मॅट आहे, त्याला म्हणतो आपण एक प्लान आहे DRCAB. DRCAB. डी मीन्स है ना
त्याच्यामध्ये एक त्याचं फॉर्मॅट आहे, प्रत्येक प्रथमोपचारामध्ये DRCAB. त्याच्यामध्ये त्याला पहिला डी आहे, सॉरी DDR त्याला म्हणतात. DR डी मीन्स डेंजर, R मीन्स रिस्पॉन्स, C मीन्स सर्क्युलेशन, ओके, A मीन्स एअरवेज आणि B फॉर ब्रीदिंग. ओके, तर CPR हा विषय, CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, बंद पडलेली हृदय प्रक्रिया पूर्ववत करणे. याला CPR हा खूप फेमस शब्द आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, किंवा प्रथमोपचार जेव्हा जेव्हा शिकवला जातो तेव्हा तेव्हा CPR हा विषय प्रामुख्याने समोर येतो. आणि CPR इतका गरजेचा असण्याचं कारण आहे, बाकी इतर देशांमध्ये प्रत्येक चौथ्या माणसाला CPRचं प्रशिक्षण आहे. आपल्या देशामध्ये माहिती नाही, आपण काय माहिती 10-15 हजारात एखादा असेल कदाचित, परंतु तो सध्याच्या घडीला खूप महत्वाचा आहे ना. कारण हृदय विकार म्हणजे हार्ट अटॅक, आणि हार्ट अटॅक हा नेमका येतो कोणाला, आणि हार्ट अटॅक मध्ये त्या हार्ट अटॅकच्या व्यक्तीला आपण वाचवू शकतो. मॅक्झिमम त्याला आपण 100% म्हणजे 99% अशा व्यक्तीला आपण वाचवू शकतो. फक्त या गोष्टीचं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. आता ऑनलाईन सेशन असल्यामुळे आपण थोड्या शॉर्ट मध्ये या गोष्टीला समजून घेऊ. वास्तविक हा प्रॅक्टिकलचा विषय आहे, त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला सांगणार की ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा घात किंवा आघात होतो, अशा वेळेस उपचार पद्धतीला आपण CPR, एक ते मेथड आहे, त्याला CPR असं नाव दिलेलं आहे. CPR मीन्स कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, बंद पडलेली हृदय प्रक्रिया पूर्ववत करणे. ठीक आहे. मग हार्ट अटॅक येतो कोणाला, हार्ट अटॅक कोणाला येतो? बऱ्याचशा लोकांचं असं त्यांचं म्हणणं आहे की 50 वर्षाच्या नंतरच हार्ट अटॅक येतो, है ना, हृदयविकार 50 वर्षानंतरच येतो. असं काहीही नाहीये. बऱ्याचशा वेळेस आपण पाहतो हृदय कधीही बंद पडतो, बऱ्या आघाताने पण. एक दोन विषयामध्ये आम्ही असं पाहिलं की अकोल्यामध्ये एकदा एक ऍक्सिडेंट झाला होता, मी ऐकलंय. ऍक्सिडेंट झाला आणि ज्याचा ऍक्सिडेंट झाला त्याचा मोबाईल तिथे होता. स्कूल बस चालली होती, काहीतरी शाळेच्या एक ट्रिप जाणार होती, त्या शाळेमधून ते लोक उतरले मुलं, आणि त्यांनी मोबाईल घेतला, आणि तो ज्याचा ऍक्सिडेंट झाला होता त्या मोबाईल मध्ये एक नंबर सेव्ह होता त्याच्या घरचा. त्याच्यावरती फोन केला आणि त्याला सांगितलं की हा नंबर ज्याचा आहे त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो मेला. एवढं ऐकून समोरच्या फोनवर ज्यांनी फोन उचलला ती त्या विक्टिमची आई होती. हे ऐकून तिला तिथेच हार्ट अटॅक आला आणि तिचा जीव गेला. आणि 10-15 मिनिटांनी हा जो ऍक्सिडेंट झाला होता तो शुद्धीवर आला. हा मेलाच नव्हता. या मुलांनी फोन उचलला आणि सांगून दिलं की हा मुलगा मेला. मग या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपल्याकडून घडून जातात. आणि अशा एखाद्या एकदम हृदयावर घात होतो किंवा अचानक एखादी अशी गोष्ट आपल्याला जी सहनशक्तीच्या पलीकडे असते, अशी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आपलं हृदय बंद पडण्याच्या घटना होतात. शॉकमुळे पण होतात, बऱ्याचशा गोष्टी ऍक्सिडेंट मध्ये पण होतात, है ना. बऱ्याच वेळी काही लोकांना वृद्धावस्थेमध्ये हार्टचे पेशंट असतात, त्यांना पण हार्ट अटॅक येतो. पण त्याची ही मेथड आपल्याला माहिती पाहिजे. CPR, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिकली आपल्याला जिथे शिकायला मिळेल ते शिका. परंतु आध ज्ञान घेऊन कुठेही कोणावरही CPR करू नका, है ना. तर बऱ्याचशा गोष्टी आहे. बऱ्याचशा लोकांना पाहिलं मी, त्यांनी फक्त CPR टीव्हीवर पाहिलं होतं. टीव्हीवर असं दाखवतात की एखाद्या वेळी कोणाचा हार्ट बंद झाला तर छातीला दाब द्यायचा, है ना. पण आपल्याला छाती कुठे दाबायची आहे, छाती किती दाबायची आहे, त्याच्यावर किती दाब द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी माहीत जर नसल्या, बऱ्याचशा केसेस समोर आलेल्या आहे. म्हणजे त्याला तो बेशुद्ध झाला, हार्ट बंदही नाही पडलाय, तरी पण टीव्हीत पाहिल्यामुळे त्याला खाली झोपवलं, छाती दाबली, बरगड्या मोडून टाकल्या, आणि काही बरगड्या लंग्स मध्ये घुसल्या आणि त्याचा मृत्यू झाला. आणि बरेचसे अनाधिकृत प्रशिक्षक पण शाळेमध्ये CPR प्रशिक्षण देताना आम्ही पाहिलेले आहे. त्याच्यामुळे अनाधिकृत लोकांकडून या सगळ्या गोष्टी कधीही शिकून घेऊ नये. CPR, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, हा खूप महत्वाचा भाग आहे.
पहिली गोष्ट तर हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट घडू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच म्हणतो आपण की मीच माझी रक्षक. सेल्फ डिफेन्स देन सिव्हिल डिफेन्स. तुम्ही सुरक्षित असाल तेव्हा तुम्ही इतरांची सुरक्षा करू शकता. ओके. म्हणजे आपण कुठेही जातो, हा एक नियम आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी नियम आहे की सेल्फ डिफेन्स देन सिव्हिल डिफेन्स. एखाद्या वेळी त्याचं मोठं एक्झाम्पल द्यायचं असेल तर नदीच्या काठावरती जर एक व्यक्ती पोहणारा उभा आहे आणि दुसऱ्या काठावरती 10 व्यक्ती जर अडकलेले आहे, त्याला काढण्याचं काम या पोहणाऱ्याचं आहे. हा पोहणारा जर वाचला, हा जर असेल तर त्या 10 पैकी किमान 2 लोकांना तरी वाचवेल. पण हाच जर त्या ऑपरेशन मध्ये दगावला किंवा याच्या हलगर्जीपणे याचा जीव गेला तर तिकडे असणारी 10 लोक आपोआपच मरणार आहे, याच्यात कोणतीही दुमत नाहीये. त्याच्यामुळे सेल्फ डिफेन्स देन सिव्हिल डिफेन्स. आपण सुरक्षित आहो का ह्या सगळ्या गोष्टी पहिले पाहायला पाहिजे, नंतर इतरांची आपण मदत करायला पाहिजे. ओके. तर या सगळ्या गोष्टी सीपीआर मध्ये येतात. प्रथमोपचारामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. DRR आहे. प्रथमोपचारच्या बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकली आपण घ्यायला पाहिजे. प्रथमोपचार जिथे जिथे शिकायला मिळते तिथे शिका आणि जेवढं येते तेवढंच उपचार करा. बऱ्याचशा गोष्टीला आपल्याला काही ज्या गोष्टी येत नाही त्याही करून टाकतो आपण, है ना. एका फर्स्ट एड बॉक्स मध्ये एका इन्सिडेंट मध्ये 2-4 इंजेक्शन होते तेही देऊन टाकले एका विक्टिमला त्यांनी, है ना. असं काहीही करायचं नाहीये, है ना. त्यामुळे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, है ना. आपल्याला माहिती घेणे आणि त्या माहितीची आपल्याला त्याचा उपयोग व्यवस्थित ठिकाणी करणे हा सगळा विषय आहे. ओके. तर इथे सगळे पॉइंट आमचे क्लिअर होतात. बरेचसे काही पॉइंट आहे पण त्याला खूप वेळ लागेल. आपल्याकडे वेळ कमी आहे. आणखी आता या सत्रासाठी काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. अदरवाईज मी तुमची रजा घेतो आणि मी इथे थांबतो. काही समजलं नसेल किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही मला ती दुरुस्त करू शकता. तुमचं सजेशन पण देऊ शकता. ओके. कोणी व्यक्ती परिपूर्ण नाही आहे. ओके. सो थँक्यू सो मच. नमस्कार. सर खूप सुंदर मार्गदर्शन झालं आणि प्रत्येक गोष्टीचं छोट्या छोट्या गोष्टी असतात घरात वावरताना, त्या गोष्टीचं तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे जर आत्मसात केलं तर नक्कीच आपण त्याला तोडगा काढू शकतो. आणि खरोखरच तुमचं लाईव्ह मार्गदर्शन पाहिजे होतं आणि पब्लिक तिथे आणखीन जास्त जमा कशी होईल याचा जेव्हा कोविड-19 संपेल तेव्हा मी नक्की प्रयत्न करेल. खूप घरगुती अशा अडचणी येतात ज्याला आपल्याला माहित नसतं की कसं सॉल्व्ह करायचं. आता तुम्ही छोटंसंच उदाहरण दिलं की मोबाईल मधले आणि ऍक्च्युअल फॅक्ट आहे, जेव्हा लँडलाईन होते लहान असताना तर आपले सगळे नंबर पाठ राहायचे की याचा हा नंबर आहे, त्याचा तो नंबर आहे. पण आताच्या परिस्थितीमध्ये ती गोष्ट राहिली नाहीये. थांबा मी मेसेज करतो हीच वेळ आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपले साधे नंबर पाठ असणं खूप छोटीशी गोष्ट आहे अगदी, पण ती सुद्धा किती महत्वाची आहे याचं इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही जे समजावून सांगितलं, खरंच इनरव्हील क्लब तर्फे मी तुमची आभारी आहे, प्रश्नच नाही. आपण समोरील सेशनसाठी आपण आगाशे मॅडम कडे वळूया. हा, आगाशे मॅडम तुम्ही आहे? हो आहे, मी सुरू करू. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. आज थँक्यू. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो येत आहे. ठीक आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मीच माझी रक्षक. तर यामध्ये मी सांगू इच्छिते की आज आपण घरातून बाहेर पडलं तर पावलोपावली आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पावलोपावली लोक फसवेगिरी आलेली आहे, फसवायसाठी बसलेले आहेत. तर स्त्री म्हणून स्पेशली की जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळी आपण भाजीवाला असतो, तिथे भाजी घ्यायला सहसा स्त्रियाच जातात. त्याच्यानंतर इव्हन आज नोकरी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा आहेत. पेट्रोल पंपवर आपण जातो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. आणि फक्त जॉब करणारेच कशाला, घरात असलेली स्त्री सुद्धा आज सुरक्षित नाहीये. घरामध्ये घुसून सुद्धा चोरी केल्या जाते. तुमच्या घरामध्ये जे कोणी फेरीवाले येतात त्यांच्यापासून सुद्धा तुम्हाला धोका आहे. तर अशा प्रत्येक ठिकाणी आज सतर्क जर राहिलं तर त्याच्यामधूनच आपण सुरक्षित राहू शकतो. स्त्रियांसाठी कायदे तर भरपूर आहेत. जसं घरामध्ये हिंसाचार झाला तर 498 होतो.
हुंडाबळीची केस लागते, त्याच्यानंतर त्यांची कुठे छेडखानी जर झाली तर 354 लागतो, 376 लागतो. हे सर्व कायदे आहेत. पण हे कधी ती घटना झाली त्याच्यानंतर हे गुन्हे दाखल होईल किंवा जे काही तुम्हाला मदत मिळायची ती मिळेल. पण ते होऊच नये याच्यासाठी जर आपण सतर्क राहणं आवश्यक आहे. आताच सरांनी राठोड साहेबांनी बरंच सांगितलं, की आपण स्वतःच आधी स्वतःची मदत करायला शिकलं पाहिजे. जर आपण ती स्वतःची मदत करू शकलो, तर एखादा गुन्हाच होणार नाही. आज आपण पाहतो, की साधा भाजीवाला सुद्धा व्हिडिओज बरेच WhatsAppवर व्हायरल होतात. आपण एखादी भाजी निवडलेली असते, ती आपण त्याला काढून देतो, मोजतो सुद्धा तो आणि आपण जेव्हा पैसे घ्यायला जातो, त्यावेळी तो पटकन भाजी चेंज करतो. तर इथे सुद्धा आपल्याला सतर्क राहणं आलं. पेट्रोल पंपवर गेलो आपण, त्या ठिकाणी काय समज आहे आज पूर्ण समाजामध्ये, की स्त्री आहे हिला काय समजते, हिला काय नॉलेज आहे आणि अशा ठिकाणी फसवणूक करण्याची लोकं हिंमत करतात. आणि ही जी समज आहे आज समाजामध्ये, की हिला काय समजतं, ही महिला आहे. तर हीच समज आपल्याला गैरसमज करायची आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे. असंच नाही, की अशिक्षित स्त्रीचाच गैरफायदा घेतला जातो, तिचीच फसवणूक होते असं नाहीये. तर सुशिक्षित स्त्रियांची सुद्धा फसवणूक होते. याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे, की आपण सतर्क नाही राहत. आपण शिक्षण तर घेतो, परंतु आपण सतर्क राहत नाही. आपण घरातच बसतो. आपण काय आपलं जे आहे त्या कामामध्येच साज सवरण्यामध्ये, मुलांमध्ये याच्यामध्येच राहतो. आपण स्वतःहून सतर्क राहण्याकडे लक्ष देत नाही. हे एक महत्त्वाचं कारण आहे, की आज स्त्रियांना जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात त्यामागचं कारण. आता प्रत्येक क्षणी तुमच्या मागे तुमचे वडील किंवा मोठा भाऊ असेल, तुमचा पती असेल, हे प्रत्येक वेळी तुमच्यासोबत राहू शकते का? पोलीस आहे आज. पोलीस तरी तुमच्या मागे प्रत्येक क्षणी राहू शकते का? नाही राहू शकत. त्यामुळे तुम्ही स्वतःच सतर्क राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जर आपल्याला आपले अधिकार जे दिलेले आहे कायद्याने, ते जरी उपभोगायचे असेल, तर त्या अधिकाराचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. तेही महत्वाचं आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवं. आज आपण पाहतो, की खूप सारे सायबरचे गुन्हे जे आहेत ते वाढलेले आहेत. सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामध्ये जसं की एखाद्या नंबरवरून फोन येतो आपल्याला त्याच्यामध्ये सांगतात ऑफर दिली जाते, की आणि त्या ऑफरवरून आपण पैसे भरा, असं करा, तसं करा आणि त्याच्यामधून आपल्याला फ्रॉड होतो. आपल्या बँकेतले पैसे चालले जातात. असे गुन्हे आपण पाहत आहोत. सायबरच्या संदर्भात स्त्रीनी जास्त सतर्क असणं आवश्यक आहे. आता सध्या WhatsApp, Facebook पाहत आहोत आपण. यावरून सुद्धा गुन्हे घडलेले आहेत. यावरून मर्डर सारखे, चोरीसारखे गुन्हे यावरून घडताना आपण पाहत आहोत. हे जे काही आहे ना इंटरनेट, Facebook, WhatsApp हे सर्व विज्ञानाने दिलेली आपल्याला शक्ती आहे. परंतु विज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे. ते दोन्हीकडनं असतं. म्हणजे त्याचा चांगलाही उपयोग आहे आणि त्याचा वाईटही परिणाम असतात. तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला कसे टाळता येईल आणि चांगले परिणाम याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल, हे आपण बघितलं पाहिजे. आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. Facebookवरून एखाद्या अननोन व्यक्तीला Facebookवर अकाउंट आज सर्वांचंच आहे. जवळपास निअर अबाउट जेवढे सुशिक्षित आहेत, ज्यांना मोबाईल ऑपरेट करता येतो, त्या सर्वांकडे Facebook अकाउंट आहे. WhatsApp सर्वांकडे आहे. मग या Facebook अकाउंटवर काय करतो आपण, की टाईमपास करण्यासाठी अननोन नंबर्सला सुद्धा आपण अटॅच होऊन जातो. त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो. मग या याच्यामधून तुमची त्या याच्यासोबत मैत्री होऊ शकते समोरच्या व्यक्तीसोबत, ज्याला की तुम्ही पाहिलंही नाहीये. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून अशी एखादी मुलगी त्याला भेटायला जाते एकट्यामध्ये. अशा ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग होतो, तिथे मर्डर होतो. जर रोजची भेटण्यातली व्यक्ती आहे तर आपण ओळखू तरी शकतो. त्या आरोपीपर्यंत पोहोचू शकतो की कोण आहे. पण जिथं Facebook वरून तुम्ही गेलेले आहे, त्याचा नंबर फ्रॉड आहे, त्याचा फोटो नाही तिथे, अशा व्यक्तीला शोधणं किती कठीण आहे. तर अशा वेळी खरंच तुम्हाला पोलिसही किती मदत करू शकतील. त्याच्यामुळे तुम्हीच तुमचे आधी रक्षक असणं आवश्यक आहे. असे जे अननोन नंबर्स आहे ते तुम्ही अटेंडच नका करू किंवा त्याची फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही एक्सेप्ट नका करू. काही गरज नाही आहे बोलायची अशा लोकांसोबत काही. आणि WhatsApp वरून आज आपण पाहतोय की सरळ माहितीची देवाणघेवाण होते. फास्ट
एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो, फास्ट माहिती जाते, पण त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहायला भेटतात. आज जास्तीत जास्त केसेसमध्ये स्त्रियांसंदर्भी व्हॉट्सअपचा दुरुपयोग झालेला आहे. आपले स्वतःहूनच ती फोटो पाठवते, स्वतःहून ती माहिती समोरच्या व्यक्तीला देते, मग तो त्या माहितीचा, त्या फोटोचा दुरुपयोग करतो आणि याच्यामधून गुन्हे होतात. तर ही गोष्ट शक्यतोवर महिलांनी टाळली पाहिजे, की ज्यामुळे आपल्यालाच काहीतरी प्रॉब्लेम होईल. तसंच मोबाईलमध्ये मी सांगू इच्छिते की मोबाईल जो आहे त्यामध्ये स्पीड डायल असतं. सर्वांना माहिती आहे स्पीड डायल. त्या स्पीड डायल मध्ये तुम्ही सर्वप्रथम आपल्या पॅरेंट्सचे नंबर सेव्ह करू शकता. पोलीस स्टेशनचा नंबर सेव्ह करू शकता. आज यवतमाळमध्ये दामिनी पथक आहे. दामिनी पथकचा तुम्ही नंबर तिथे सेव्ह करून ठेवू शकता. जर असा प्रसंग आलाच, तुम्हाला गरज पडली, तुम्ही एक नंबर दाबला तर फटाफट हे कॉल चालले जाणार आणि तुम्हाला वेळेवर तिथे मदत पोहोचेल. त्यानंतर समजा कोणी एखादी स्त्री प्रवासामध्ये आहे, सायंकाळचा प्रवास तिला करावा लागत आहे, अशा वेळी तुम्ही सुरक्षेसाठी स्वतःकडे एक चिली स्प्रे ठेवू शकता. तिखटेचं पावडर असतं ते एखाद्या पुढीत ठेवू शकता. पेन मध्ये सुद्धा चाकू निघालेला आहे, तो चाकू ठेवू शकता. त्याच्यानंतर पिन झाली, ब्लेड झाली, अशा वस्तू तुम्ही स्वतःच्या सेफ्टीसाठी ठेवू शकता, की जर वेळ पडलीच तर त्या वस्तूंचा उपयोग करून तुम्हाला पळायला तिथून मुक्ता मिळेल. आज एवढ्या केसेस, माझी 14 वर्षाची सर्व्हिस झाली आहे, एवढ्या केसेस बघत आहे. त्या सर्व केसेस मध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून मुली प्रेम प्रकरणात अडकत आहेत आणि त्या मुलासाठी पळून जातात. ज्या आई वडिलांनी त्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यावर प्रेम नाही आणि 2 दिवसांआधी मिळालेल्या मुलासाठी त्या स्वतःचं आयुष्य दावावर लावून पळून जातात घरून. पुढे त्यांचे 4-5 महिन्यांनी वापस त्यांना यावं लागतं वापस घरी आणि त्यावेळी ते प्रेग्नेंटही असू शकतात आणि तो सरळ सोडून उपयोग करून चालला जातो. त्याच्यामुळे मुलींना हे गोष्ट लक्षात असणं खूप महत्वाचं, की आधी तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचा सुरक्षितता महत्वाची आहे. आजचा काळ हा फक्त आज आपण एकमेकांसाठी साधं थोडंसं काही मतलब असल्याशिवाय लोक मदत नाही करत. तर मग एवढं मोठं जर कोणी करत असेल, प्रेम दाखवत असेल, तर त्याच्यावर आपण का शंका घेऊ नये. आपण आधी स्वतःची सुरक्षितता पाहिली पाहिजे. आपण किती सबळ, समोरचा खरंच आपल्या लायकीचा आहे का, त्याची मानसिकता काय आहे हे माहित असणं आवश्यक आहे. आणि हे काहीही न पाहता त्यांनी दिलेल्या काही खोट्या आणा भाका याच्यावर आपण विश्वास ठेवून आयुष्य बर्बाद होत असताना मुलींचा आम्ही रोज पाहतो, कारण या रोजच्या केसेस आहे. आताही थोड्या वेळापूर्वी मला फोन येऊन गेला की मुलगी आली परत 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि तिचं बयान घ्यायचं आहे म्हणून. तर हे सर्व गोष्टी आज समाजात पाहतो आपण. तुम्ही सावधान इंडिया पाहत असाल, क्राईम पेट्रोल सारख्या सिरियल पाहत असाल. हे सर्व पाहून आपण शिकलो पाहिजे की आपण कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर ठेवू नये. अशा प्रसंगामध्ये तुम्ही स्वतःच आधी स्वतःची मदत केली पाहिजे. पोलीस हे सर्व गोष्टी तर येतील, आम्ही आहोत, परंतु तोपर्यंत तुमचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं. समाजात आई वडिलांना तर भोगावं लागतेच, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं आयुष्य डावावर लागलेलं आहे, तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये बर्बाद होऊ शकतं. त्याच्यामुळे मुलींनी तेवढी काळजी घ्यायलाच पाहिजे. आधी आपलं शिक्षण करायचं, आधी स्वतः आपण सदृढ व्हायचं, बरोबर योग्य व्यक्ती आपल्याला मिळेलच, आज नाही तर उद्या. परंतु तेवढं सुद्धा दम आपल्याला असू नये, म्हणजे ही खरंच खूप खेदाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे. आई वडिलांना सुद्धा मला असं म्हणणं आहे की तुम्ही एक वेळा मुलं वयात आल्याच्या नंतर त्यांना आपण रागवतो वगैरे, तर हा आधीचा काळ गेलेला आहे की त्या ठिकाणी मुलं आई वडिलांचा मार खाऊ नये, मुलं त्यांच्या जवळच जायचे परत. आता मुलांसोबत तुम्हाला मैत्रीपूर्ण राहावं लागणार, की तिच्या मनात काय, ती कोणासोबत तिची मैत्री आहे हे जर तुम्ही तिच्यासोबत फ्रेंडली वागाल तरच ती तुम्हाला सांगेल. आणि त्याच्यामधून आपल्याला हे समजू शकतो की समोरचा व्यक्ती तिच्यासाठी बरोबर आहे की नाही, हे आपल्याला तिला जाणून द्यावं लागेल. त्याच्यानंतरच तिला हे तुम्ही मैत्रीपूर्ण व्यवहार केल्याच्या नंतरच तिच्या लक्षात येईल ह्या गोष्टी. आज आपण असं पाहतो की आपण दुर्गा मातेची घरामध्ये पूजा करतो, काली मातेची पूजा करतो, त्यांना 4-4 हात दाखवले जातात, त्यांच्या हातामध्ये शस्त्र दाखवले जातात. तर सध्याच्या काळामध्ये ही शस्त्र स्त्रीसाठी काय आहे? स्त्रीसाठी ही सगळ्यात मोठी शस्त्र आहे की पहिलं म्हणजे शिक्षण. जर ती शिक्षण घेईल तर तिचं नॉलेज वाढेल. अशा शिकलेल्या स्त्रीची फसवणूक करताना
अडचणी येतात, कारण की ती सहजासहजी कोणाला ऐकणारी नाही. तर त्याच्यामुळे शिक्षण हे खूप मोठं शस्त्र आहे स्त्रियांसाठी. त्यानंतर तिचं शस्त्र आहे शारीरिक सुदृढता, सबळता. आज आपण पाहत आहोत की नटणं, सवरणं याच्यामध्ये मुली जास्त वेळ घालवतात आणि शारीरिक सबळतेकडे त्यांचं लक्ष नसते. एकदम असे हवा आली तर उडून जाईल की काय अशी भीती असलेली अशी म्हणजे स्त्रीची आज हे आहे, शारीरिक ठेवण आहे. तर एवढं सगळं स्लिम राहणं आणि फक्त मटकणं ह्या सर्व गोष्टींची खरंच गरज आहे का तिला? बिलकुल गरज नाहीये. या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छिते मी की स्वामी विवेकानंद हे किती नॉलेजेबल होते सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या लक्षात आलं, कॉलेजमध्ये असताना त्यांच्या लक्षात आलं की मी शारीरिकदृष्ट्या सबळ नाहीये, माझ्यामध्ये कमजोरी आहे, मी वारंवार बिमार पडतोय. त्यावेळी त्यांनी कॉलेज ड्रॉपआउट केलं 1 वर्षासाठी आणि 1 वर्ष त्यांनी शारीरिक सबळतेकडे लक्ष दिलं, व्यायाम केला आणि पूर्ण 1 वर्षामध्ये फिट होऊन परत त्यांनी कॉलेज जॉईन केलं. या मागचं कारण काय? जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सबळ नसाल तर तुम्ही अर्थार्जन, ज्ञानार्जन ह्या गोष्टी करू शकत नाही. आणि त्यामुळे जसं फक्त हे पुरुषांनाच आवश्यक आहे का? नाही, स्त्रीला पण खूप आवश्यक आहे. स्त्रीवरही खूप जिम्मेदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे स्त्रीने सुद्धा कराटे क्लास झालं, काठी चालवणं झालं, ह्या सर्व गोष्टी शिकायला पाहिजे आहेत. माझे सुद्धा स्वतःचे कराटे क्लास झालेले आहेत. 3 महिन्याचा क्लास केला होता मी कॉलेजला असताना. तर कॉलेजला असताना कोण कराटे क्लास करते? लहानपणीपासून लावल्या जातं. पण मला ती आवड होती. मला वाटायचं की मला हे आलं पाहिजे आणि ते करत असताना माझ्या असं लक्षात यायला लागलं की एक वेगळंच जोश आपल्या मध्ये असतो. एक चपळता म्हणतो, ती चपळता आणि एक शारीरिक मजबूती आपल्यामध्ये येते. आपला दिमाग सुद्धा तेच काम करायला लागतो ज्यावेळी आपण मैदानी खेळ खेळतो किंवा हे अशा प्रकारचे प्रशिक्षण आपण घेत असतो. ही गोष्ट मला वाटते की खूप महत्वाची आहे प्रत्येक मुलीसाठी आणि स्त्रीसाठी, की तिने काहीतरी मैदानी खेळ खेळावं किंवा एखादं असं प्रशिक्षण घ्यावं. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते स्वतःचं, की जेव्हा मी लहान होती त्यावेळी माझी आई असं गाडे वगैरे यायचे रस्त्यावरून जाणारे, ज्यात टिकली, पॉकेट, लिपस्टिक वगैरे असं दिलं जायचं. माझ्या आईने मला कधीच तिथे जाऊ दिलं नाही, की हे आपलं काम नाही आहे, तुझं काम आहे सध्या अभ्यास कर. त्यावेळी मला तिचा खूप राग यायचा की सर्वच तर घेतात, सर्वच करतात, सर्वच मुली करतात ह्या गोष्टी, मला काय नाही करू देत. पण त्याचं महत्व मला नंतर लक्षात आलं की ह्या सर्व टाइमपास मध्ये आपण आपल्या आयुष्याचा महत्वाचा वेळ घालवत आहोत. ह्या सर्व गोष्टी मोठ्या झाल्यावर आपल्याला करायच्याच आहे, भेटणारच आहे. परंतु आता आपलं काम आहे अभ्यास करणं, स्वतःला बनवणं. तर त्याच एक उदाहरणातून मी सांगू इच्छिते की ह्या सर्व गोष्टी तुम्ही करा, ह्या करायच्याच आहे नंतर. पण त्याआधी आपण आपल्याला शारीरिक दृष्ट्या तसंच शैक्षणिक दृष्ट्या सदृढ बनणं खूप महत्वाचं आहे. हे 2 शस्त्र झाले. त्याच्यानंतर तिसरं स्त्रीचं शस्त्र आहे की आर्थिक दृष्ट्या सबळ असणं. जरुरी नाही का प्रत्येकाला सरकारी जॉब लागेल, परंतु आपण एक घरी छोटा मोठा व्यवसाय करून, काही उद्योगधंदा करून सुद्धा पैसे कमवू शकतो. त्यामुळे काय होईल, तुम्ही समाजात राहाल, बाहेर जाल, बँकेमध्ये जाल, इतर 4 लोकांशी ओळखी होईल तुमच्या आणि कशा पद्धतीने व्यवहार केला जातो हे नॉलेज येईल. आणि आर्थिक दृष्ट्या सबळ असलं तर एक घरामध्ये आपोआपच स्त्रीला पण एक वेगळं महत्व प्राप्त होते की हिचं पण मत घेऊ आपण, कारण ही सुद्धा बाहेर जाते, हिला नॉलेज आहे. तर आपोआप तुमचं महत्व घरामध्ये वाढलं. त्याच्यामुळे आर्थिक दृष्ट्या सबळ असणं, छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करणं, ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. आणि हे 3 शस्त्र जर आपल्याकडे असेल तर निश्चितच चौथं शस्त्र आपल्याकडे येतं, ते म्हणजे मानसिक दृष्ट्या आपण सबळ होऊन जातो. म्हणजे एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. आपलं मानसिकता कमजोर राहत नाही. कुठलंही संकट आलं तर त्याला आपण पेलवू शकतो, त्याला लढा देऊ शकतो. यासाठी हे मानसिक सबळता आपल्यामध्ये येते. हे चौथं शस्त्र हे आपोआप आपल्याकडे येतं. आज आपण पाहत आहोत की सावित्रीबाई फुले यांनी जसं स्त्री शिक्षणासाठी लढा दिला, स्वतः शेरगोळे खाऊन, ज्या काळामध्ये घराच्या बाहेर सुद्धा स्त्रीला निघायला बंधन होतं, त्या काळामध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाचा लढा दिला, स्त्रियांना शिकवलं, पहिली शाळा काढली.
आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण इथे सगळ्या ऑनलाईन बसून म्हणजे शाळेमध्ये जाऊ शिकलो. आज माझ्या अंगावर वर्दी होऊन मी इथे आपल्या समोर बोलू शकत आहे. हे सर्व झालं माता सावित्री फुले यांच्यामुळे. तशाच पद्धतीने आपण तेवढं जरी नाही करू शकत, पण तशाच पद्धतीने आज आपण बघतो की आपली मैत्रीण आहे, शेजारी आहे. जर एखादी आपल्या मैत्रिणीवर काही संकट आलं असेल किंवा एखादी स्त्री जर संकटात असेल, तर आपण का नाही धावायला पाहिजे? जर ती स्वतःची मदत करू शकत नाही, ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे असं आपल्याला दिसत आहे, तर तिच्या आई वडिलांजवळ आपण पोहोचायला पाहिजे की हिचा काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, हे एका मैत्रिणीला तर निश्चित चांगल्या प्रकारे माहीत असू शकतो. आपण अशा वेळी त्यांना मदत करायला निश्चितच गेलं पाहिजे आणि त्यांची मदत केली पाहिजे. किंवा पोलीस आहे, आमच्यापर्यंत सुद्धा तुम्ही येऊ शकता तिथपर्यंत जाऊन, की जेणेकरून एखादी मोठा काहीतरी गुन्हा व्हायचा असेल त्याच्या आधीच आपण थांबवू शकलो पाहिजे आणि त्याला काही मदत करू शकलो पाहिजे. पुसदला यापूर्वी मी पुसदच्या एसडीपी ऑफिस मध्ये होती. त्या ठिकाणी कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन मी वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केलं. तर त्या याच्यातून एक मुलगी माझ्या ऑफिस पर्यंत आली. तिचं असं म्हणणं होतं की तिचा जो कोणी मित्र आहे, एकट्यात ते 2-3 वेळा भेटले, त्यांचे फोटो आहे जवळ बसल्याचे वगैरे, आणि तो आज तिला एकट्यात भेटण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. तर ती मुलगी माझ्याकडे आली. ते दोन्ही वेगळ्या समाजाचे, वेगळ्या धर्माचे होते. अशा वेळी आम्ही तर तिला काय मदत करायची ती केली, पण त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये पस्तावाचे आसू असे होते की माझ्या आई वडिलांनी स्वतःची गरीब परिस्थिती असून सुद्धा मला शिकवलं, मला गाडी घेऊन दिली, आणि आज मी काय करत आहे. ही पस्तावाची वेळ कोणावर यायला नको. त्यामुळे तिने सतर्क राहणं आवश्यक आहे. अशा मुलांसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा कुठल्याही मुलांसोबत काही गरज नाही आहे. नंतर आपलं आयुष्य खराब करून घेण्यापेक्षा आधीच आपण सतर्क राहिलेलं चांगलं. आणि हेच कशाला, तो जो काही तिचा मित्र होता, त्या मित्राचा मित्र सुद्धा तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे सध्याचा काळ हा कोणावर विश्वास ठेवण्याचा तर बिलकुल नाही आहे. आधी आपण आपली सुरक्षितता पाहिली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचे निर्णय घेतले पाहिजे. अजून महत्वाचं एक असं सांगू इच्छिते की घरात राहणारी स्त्री, हे तर बाहेरच्या स्त्रियांबद्दल झालं, परंतु घरात राहणाऱ्या स्त्रीने सुद्धा आज सतर्क राहण्याची वेळ आली आहे. की एखादा कुरिअर वाला किंवा एखादं काही छोटी मोठी वस्तू विकत देण्याच्या याने जे घरापर्यंत येतात, अशा वेळी तुम्ही डायरेक्ट दरवाजे नका ओपन करू. जर तुम्ही डायरेक्ट दरवाजा ओपन केला तर तुमच्यासोबत काही हार्म होऊ शकतो. त्यापूर्वी एखादा लोखंडी दरवाजा किंवा छोटीशी फट उघडून तुम्ही समोरच्या सोबत बोलू शकता. म्हणून एकदा कन्फर्म करून घ्यावा. हॅलो, हॅलो, हा येतोय ना मॅडम तुमचा आवाज? हॅलो, हा येतोय मॅडम तुमचा येत आहे आवाज? हा, सॉरी. तर घरात राहणारी जी स्त्री आहे, तर तिने सुद्धा एकदम दरवाजा ओपन न करता कुठल्याही व्यक्तीला अलाऊ आतमध्ये करायला नाही पाहिजे. कारण अशी ही घटना आहे की सोनं चमकवून देतो म्हणून घरापर्यंत आला आणि त्यांचं सोनं जे आहे ते औषधामध्ये भिजून ठेवलं आणि आता हे 10 मिनिटात होऊन जाईल असं म्हणून तिथून निघून गेले आणि आतमध्ये खोलून पाहिलं तर सर्व दगड वगैरे होते. त्याच्यामुळे अशा लोकांपासून सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे. एकदम दरवाजा ओपन करू नये. जर ज्या वेळी दुपारच्या वेळी आपण घरी एकटे असतो, असे पाहूनच अशा वेळी लोक येत असतात, त्याच्यामुळे पटकन दरवाजा ओपन करू नये. आधी समोर कोण आहे, काय आहे, ह्याची खिडकीमधून तरी चौकशी करून घ्यावी की कोण आहे. जर तो असेल व्यवस्थित तरच त्या व्यक्तीला आतमध्ये घ्यावं. त्याच्यानंतर आज असं पाहिलंय की मी स्वतः सुद्धा त्याच्यातून गेलेली आहे. फॉरेन मधून फोन येतात आणि ते फोन असतात फ्रॉड्स. तर ते एका फोनवर जर आपण क्लिक केलं तर आपली माहिती चालली जाते. म्हणजे एखादी लिंक जरी साधी पाठवली आणि त्या लिंकवर जरी आपण क्लिक केलं
तरी सुद्धा आपली बँक डिटेल्स बाकीची माहिती चालली जाते. म्हणजे सायबर क्राईम या लेवलपर्यंत सायबर क्राईम वाढलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण अशा अननोन लिंकवर क्लिक करणं सुद्धा धोकादायी आहे. त्याच्यामुळे ती लिंकवर सुद्धा आपण क्लिक करायला नको. असे अननोन विदेशातले जे फोन्स असतात, आता आपले नातेवाईक तिकडे असेल, आपल्याला माहित असतं ते फोन करतात, नंबर असतो, तर गोष्ट वेगळी आहे. परंतु अदरवाईज अशा जे परदेशातून फोन येतात त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही क्लिक करू नका. तुमचं बॅलन्स जाईल ते वेगळं, पण जर तुमची माहिती आणि बँक डिटेल्स जर समोरच्याला गेले तर खूप मोठं नुकसान होतं आणि ते रिकव्हर व्हायला सुद्धा कठीण आहे. कारण ही सर्व लोक विदेशात बसली असतात आणि आपल्या इंडियामधून बाहेरच्या आरोपींना आणणं हे खूप कठीण आहे. त्यांच्याजवळ पोहोचणं सुद्धा कठीण आहे. तर त्यासाठी आम्ही हेच सांगत असतो, सायबर क्राईमच्या संदर्भात जर कोणी आलं तर तुम्ही त्याच्यावर क्लिकच करू नका, त्या ऑफर्स तुम्ही घेऊ नका. आज एक इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर मधली, सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली मुली सोबत सुद्धा फ्रॉड झालेला आहे, की एक लिंक पाठवून हा फॉर्म भरा तुम्ही आणि त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचा जॉबसाठी अप्लाय होईल, परंतु त्यामधून सुद्धा तिचे पैसे गेलेले आहे. ती लिंक जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यावर क्लिक कुठल्याही याच्यावर करायचं नाही. तर एवढ्या सूचना आज महत्वाच्या मला वाटल्या त्या मी दिलेल्या आहेत. याशिवाय जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो, सगळ्यांना खूप आवडलेली आहे मॅडम तुमची माहिती. आणि अक्षरशः जीवन जगताना इतक्या अडचणीला तोंड द्यावे लागतं महिला म्हणून, पण त्या सगळ्या अडचणीला कशा पद्धतीने धीराने तोंड देता येईल याचं सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करून दिलेलं आहे. 4 गोष्टी ज्या तुम्ही सांगितलेल्या आहे की जीवन जगण्यासाठी ज्या 4 गोष्टी आवश्यक आहेत त्या खरोखरच आपण सुदृढ राहिलो तरच आपण आपल्या फॅमिलीला सुदृढ ठेवू शकतो आणि आपण स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो. हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडून दिला आहे. त्याच्यानंतर स्वतः सक्षम राहणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणं हा तर खूप म्हणजे मुद्दा आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे आपण स्वतः आत्मनिर्भर राहणं खूप महत्त्वाचं आहे. आज आम्ही या एजमध्ये आहोत, आतापर्यंत आम्हाला ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये काम नाही पडलं, पण जी नवीन जनरेशन येणार आहे त्या जनरेशनला नक्की याचा काम पडणार आहे. त्याच्यामुळे आत्मनिर्भर राहणं खूप महत्त्वाचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही दामिनी पथकचा जे सांगितलं, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आपल्याजवळ ठेवून स्वतःचं रक्षण बाहेर गेल्यानंतर कशा पद्धतीने करू शकता तुम्ही, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा. त्याच्यामुळे आम्ही खूप आभारी आहे की तुम्ही आज आम्हाला या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभले आहे आणि आम्ही खरोखरच आम्हाला असं वाटत आहे की तुम्ही लाईव्ह प्रोजेक्टमध्ये खूप पब्लिकमध्ये मार्गदर्शन आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत दिलं असतं तर त्याचा खूप लोकांना फायदा झाला असता. इतकं सुंदर मार्गदर्शन सरांनी आणि तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. तर कोविड-19 संपल्यानंतर आम्ही लाईव्ह प्रोजेक्टसाठी आत्तापासून तुम्हाला सांगून ठेवते की आम्हाला तुमच्या दोघांचा लाईव्ह प्रोजेक्ट पाहिजे आहे. तर लाईव्ह प्रोजेक्टमध्ये जी मजा येईल ती अशा ह्याच्यात तर आपण घेऊ शकत नाही, पण काही प्रमाणात का होईना आमचा असा इनर व्हील क्लब यवतमाळचा असा उद्देश असतो की प्रत्यक्ष आपण भेटून कार्यक्रम घेऊ शकत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेऊन अशा सगळ्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासोबत जोडल्या गेलो, खरोखरच आम्ही तुमचे आभारी आहे. इनर व्हील क्लब तर्फे हरिश्चंद्रजी राठोड सरांचे पण मी आभारी, अध्यक्ष आरती अनिल मुक्कावार म्हणून मी त्यांचे खरोखर आभार मानते आणि शुभांगी आगाशे मॅडम यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला दोघांनी पण, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी मॅडम सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर.